आता मम्मी माझी पाणी सांगते मला तोंड वगैरे धुवायला. पप्पा पाणी गरम करू राहिले. आता तिथे किती कामं पडल्यात बघा. भांडी धुणं, ते पाणी कसं आणायला, तिथे बसून धुवायला. आता ह्याच्यातून गरम पाणी काढणार. हॅलो गाईज, कशी आहात सगळी? नका ना हो, केस सोडा की. चालू आहेत केसांची जट्टा सोडवायला. कारण किती दिवस मम्मी 11-12 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, तर केसांचा झालाय पूर्ण गुंता. आता एक साईड झाली, एवढी केस निघाली. इकडची बाजू कुठं आमच्या मम्मी इथं पाणीवाला आलाय, फिल्टरचं पाणी. आरती काय करती? ही आमची आरती काय खेळती? आता विकत घेणार आहे पाणी फिल्टरचं, कारण आम्ही दुसऱ्या घरी आहे त्यामुळं. आम्ही आहे इकडच्या घरी. आमचं दुसरं घर आहे ना तिथं. हे बघा कसं झालं तुम्हाला, लाईन वगैरे सगळीकडं टोचलेलं. इथं पूर्ण सगळं. हे बघा इथं पाईप वगैरे होते, सलाईन होते पूर्ण हातावर. बारा दिवस केसांना माझ्या कंगवा किंवा काहीच नव्हतं, त्यामुळं पूर्ण जट, एवढी जट ना रे बाप. असं वाटत होतं की केस पूर्ण कट करायला लागतात की काय माझे. तरी ह्यांनी बसून एवढा गुंता काढला. फायनली पूर्ण गुंता काढला ह्यांनी. बोला की काहीतरी. का तरी मी दाबले, एवढी केस निघाली गुंता. छानपैकी मला आंघोळ घातल्यात, एवढं भारी वाटायला लागलंय. 8-15 दिवसानंतर ना आंघोळ केल्यामुळं. चालतं. कंबर चोळायला काय बोलायचं नसलं तर राहू दे, सोडा. एवढं लाजू नका तुम्ही. काय बोलू? ग्लास देता का? ओतून देऊ? हां एवढी फुलवर असू दे. मॅगी चपाती. चपाती. ओके, थोड्या वेळात खाते. तुम्ही जेवण केलं का पप्पा? नाही अजून होतो साहेब. हां बरं. तुझ्या इथे गोळ्यांसाठी मग हे अर्जंट आहे. हां आता मला हे आणून दिले बीट आणि गाजर. आणि झाले मला डिस्चार्जला आल्यापासून मी, म्हणजे मला आतून उतरून देत नाही, एवढी काळजी घ्यायला लागल्यात सगळी घरची, विशेष नाही. तर भरपूर लोकांना प्रश्न पडलाय की नेमकं झालं काय होतं. तर जे झालं होतं त्या गोष्टी मी तुम्हाला नाही क्लिअर करू शकत, म्हणजे नाही सांगू शकत की माझ्याबरोबर काय झालं होतं. हां, ज्या झाल्यानंतरच्या गोष्टी मी सगळ्या सांगू शकते सगळ्यांना. की माझे मिस्टर असे आहेत की मी एवढं त्यांना मानते,
माझ्या घरातल्यांना, माझ्या मिस्टरांना, माझे सासू, जे की मी मम्मी म्हणते, आई, ज्यांनी मला मुलगीचा दर्जा दिला आहे. म्हणजे मी स्वतः म्हणते ना, मी खूप नशीबवान आहे की मला अशी आई भेटली, अशी सासू भेटली की काही आई करतात ना ज्या गोष्टी, त्यांनी कधी मला भासू पण दिलेल्या नाहीत की त्यांनी माझ्या सासूबाई आहेत असं. त्यांचं उदाहरण माझ्यासाठी खूप मोठं, आणि मी माझ्या लाईफमध्ये त्यांच्यासाठी खूप काही करणार. मी खूप म्हणजे खूप. 2 तारखेला माझी तब्येत भरपूर भयंकर खराब झाली होती. मला अंगात माझं रक्त पण कमी होतं. एवढं रक्त कमी होतं त्याच्यामुळे मला ऑक्सिजन वगैरे सगळं कमी पडलेलं. मग मला ICUमध्ये ॲडमिट केलं गेलं. ICUमध्ये ॲडमिट केल्यामुळं मी 4 दिवस त्या ICUमध्ये होते. माझी डॉक्टरांनी गॅरंटीसुद्धा दिली नव्हती यांना, कुणालाच नाही. माझं 5 पॉईंटच्या पण खाली रक्त होतं अंगात. त्याच्यामुळं मला ऑक्सिजन वगैरे हे सगळ्या गोष्टी, भरपूर काही गोष्टी एवढ्या आहेत की मी सांगू पण शकत नाही. खरं माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एवढं केलं ना, एवढं की माझ्या लाईफमध्ये मी सगळ्यांसाठी केलं आहे. सगळ्यांसाठी म्हणजे मी माझ्या मम्मी पप्पांचं जे काय असेल ते केलं सगळ्यांसाठी. माझ्या घरातल्यांसाठी केलं आहे. परत मी बाहेरच्या लोकांसाठी केलं आहे. सगळ्यांसाठी केलं आहे मी. भरपूर लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम होता. सगळ्यात मोठा आशीर्वाद मला बाळूमामांचा होता, जे की मी आज जिवंत आहे ते माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळं. माझ्या घरच्यांनी जीवदान दिलं माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. माझ्या ह्यांनी, माझे सगळे घरचे पूर्ण फॅमिली असतील किंवा बाळूमामांचा सगळ्यात मोठा होता, साईबाबांचा होता, श्री गुरुदेव दत्तांचं होतं. एवढ्या देवांचे माझा आशीर्वाद होता. एवढ्या लोकांची मी मदत केली, त्या लोकांचं आशीर्वाद होता माझ्या डोक्यावर. आणि प्रयत्न जे की घरच्यांनी केले मला वाचवण्यासाठी, त्यांचाही आशीर्वाद माझ्या मागं होतं. लिटरली म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही की पूर्ण म्हणजे सगळं काढलं त्यांनी, सगळं केलं. म्हणजे मला आठवत होतं की मी माझ्या मम्मीचं आणि माझ्या पप्पांचं केलं हे मला आठवते. आणि एक व्यक्ती आहे जिनं माझ्यासाठी केलती, त्या व्यक्तीनंतरनं मला हात लावला असेल तर माझ्या सासूबाईंनी लावले असतील. खरं म्हणजे त्या माझ्या एवढ्या मनात बसल्यात, मी शब्दात पण बोलू शकत नाही. माझे मावशी म्हणजे माझी छोटी मम्मी, मोठ्या मम्मी, सगळे मामा असतील, सगळे जेवढे लोक असतील ना, सगळे जेवढे घरचे लोक होतील ना, लिटरली 4 ते 5 दिवस कुणीही जेवलं नव्हतं. कुणीही, जोपर्यंत मी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत कुणीही जेवलं नव्हते. सगळी ICUच्या बाहेर बसली होती. लिटरली माझ्या तोंडात इथं मशीन होती ऑक्सिजनची, नाकात पाईप होती, इथं एक पाईप सोडली होती, हातात माझ्या तुम्ही बघितलेलं सकाळी. हे बघा, हे सगळं ICUचे जे काय असतील ना, एवढं सलाईन, हे ते, रक्त, 6 पिशव्या मला रक्त चढवलेलं. रक्त पण मामांनी ह्यांच्या मित्रांनी दिलं, डोनेट केलं माझ्यासाठी. म्हणजे सगळ्यांनी सगळं केलं माझ्यासाठी. माझी फॅमिली एवढी भारी भेटली मला की मी शब्दात सांगू शकत नाही. सगळी पूर्ण फॅमिली, माझे मिस्टर असतील, माझी मम्मी असतील, माझी छोटी मम्मी, माझी मोठी मम्मी, सगळी. आणि मी माझ्या सासूबाईचं उदाहरण आहे ना, सगळ्या सासूरवाडीच्या लोकांना देणार आहे. म्हणजे प्रत्येक मुलगीच्या सासूला मी हे उदाहरण देणार आहे की तुम्ही अशा सासू बनवून दाखवा ना की तुमच्या सुनांना दुसऱ्यांकडे सांगताना ना, सासू म्हणून नाही तर आई म्हणून तुमचं नाव काढेल, असं तुम्ही सासू म्हणून दाखवा. आणि सुनांना पण, जी सासू खरंच चांगली आहे ना, तर तिचं खरंच अभिमान आणि त्यांची रिस्पेक्ट करावी, अशी माझी खरंच विनंती आहे. माझे जे मम्मी आहेत, म्हणजे त्यांनी मला कधी सासूचा दर्जा दिलाच नाही. खरं सांगते, मी मुलगीचा दर्जा दिला आहे, आईचा दर्जा दिला आहे, जे की सासू म्हणून कधी त्या माझ्यावर रिॲक्ट झालेलंच नाही आहेत, कधीच नाही. लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत माझे लाड केले, सगळ्या गोष्टी केल्या माझ्यासाठी. जे काही त्यांनी केले ना, घरच्यांनी माझ्या मोठ्या मम्मी असतील किंवा माझ्या छोट्या मम्मी असतील,
म्हणजे छोट्या मम्मी आणि मोठ्या मम्मी मावशी आहेत ह्यांच्या सख्या, आणि काका यांचे सख्खे, त्यांना मी छोटे पप्पा म्हणते, माझे पप्पा म्हणते. ते सगळ्यांनी प्रयत्न केला, सगळ्यांनी. तर मी हे कधीच म्हणजे माझ्या लाईफमध्ये हा क्षण विसरू शकत नाही. जर मी कोल्हापूरमध्ये असते तर मला नाही वाटत की माझ्यासाठी एवढं कोणी काही केलं असतं, आणि खरंच कोणी एवढं काही केलं असतं असं मला वाटत नाही. कारण सगळी आपल्या आपल्या ह्याच्यात असतात. खरं जे सासरवाडीची गोष्ट असती, सगळी असं म्हणतात नाही का, सासरवाडी कशी असती, काय असती, सगळ्यांना सगळ्या गोष्टींची भीती असती. तर असं मला आत्तापर्यंत तर असं कधीच नाही वाटतं की माझ्यासाठी कुणी माझ्या घरचे कमी पडले किंवा माझ्यासाठी काही कमी केले त्यांनी. लिटरली मला म्हणजे माझं आंघोळ घातली, सगळ्या गोष्टी केल्या माझ्यासाठी. म्हणजे विचार करा की तुम्ही माझे घरचे कसे असतील, माझे मिस्टर असतील, माझे घरचे सगळे बाहेर. माझे मिस्टरांची अवस्था पण एवढी बेकार झाली होती ना, म्हणजे ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की गॅरंटी वगैरे नाही देणार वगैरे म्हणून, त्यांनी खूप बेकार अवस्था करून घेतलेली, म्हणजे मी सांगू पण शकत नाही. माझी मम्मी असते, माझी फॅमिली सगळे रडत होते. सगळ्यांनी जेवण बिवण सगळं सोडलं होतं जोपर्यंत मी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत. कारण माझा ह्यांच्यात एवढा जीव आहे ना. जेव्हा मी ICU मध्ये होते ना, मला काहीच आठवत नाही. माझे हे तोंडातले, नाकातले, इथले पाईप बीप बघून आहे ना घरचे सगळे बेळालेले. कारण त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं, आणि डॉक्टरांनी त्यात गॅरंटी दिली नव्हती ना. ब्लड वगैरे काहीच नव्हतं माझ्या अंगात, त्यामुळं मग सगळे लिटरली बेळालेले. सगळे फक्त एकच मागत होते, आमची मुलगी आम्हाला सुखरूप वाचवा, आम्ही वाचवायचा प्रयत्न करू. लिहून वगैरे पण घेतलं होतं की गॅरंटी तिची नाही आहे वगैरे वगैरे. सगळ्यांकडून लिहून घेतलं, ह्यांच्याकडून, माझ्या पप्पांकडून वगैरे, सगळ्यांकडून. तर मी एकदम ओके आहे, एकदम म्हणजे एकदम. थोडीशी काळजी घ्यायला सांगितलं. आता मला थोडा BPचा प्रॉब्लेम झाला आहे, BP माझा लो होतो, त्यामुळं काळजी भरपूर घ्यायला सांगितलं. आधीमध्ये कधी पण माझा BP लो होतो. BPच्या गोळ्या मला चालू झालेल्या आहेत, म्हणून मी रडत वगैरे नाही. आणि मला व्हिडिओ म्हणजे माझ्या मिस्टरांनी एक फोटो नाही किंवा व्हिडिओ नाही, कुठलीच गोष्ट नाही काढली हॉस्पिटल